आजच्या परममित्र पब्लिकेशन्सच्या व्हिडिओ कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. बऱ्याच महिन्यांनी, कदाचित दिवसांनी आपण भेटतो आहोत. अनेक कारणं झाली त्याच्यामध्ये की हा व्हिडिओ करणं मला जमलं नाही, पण आज आपल्याशी संवाद साधताना खूप आनंद होतो आहे. इसवी सन ते दुसरं शतक सुरू झालेलं आहे. 21व्या शतकातलं दुसरं दशक सुरू झालेलं आहे. दुसरं शतक पूर्ण जाऊन तिसरं शतक सुरू झालं आहे. काळ कसा वेगाने पुढे जातो हे आपल्याला लक्षातच येत नाही. आणि या नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात आपण भेटतो आहोत. खरं म्हटलं तर आमचा असा मानस होता की पहिल्या महिन्यापासूनच निदान एक तरी व्हिडिओ दर महिन्याला करावा, पण तसं काही वेळ काळ योग जुळून आला नाही. आज येतोय तेव्हा त्याचा खूप आनंद आहे. आपल्यालाही सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचे समृद्धाचे जावो अशी प्रार्थना करतो. आणि आजच्या विषयाची संगत असे दोन विषय आहेत. ते म्हणजे दोन पुस्तकं आम्ही डिसेंबर महिन्यात प्रकाशित केली. त्या पुस्तकांविषयी थोडक्यात माहिती आहे. एक पुस्तक आहे अलौकिकाचा वाटसरू, गिरीश प्रभुणे यांच्यावरील त्यांचं चरित्र आणि त्यांचं कार्य याविषयीचं हे पुस्तक आहे. चरित्र ॲज सच म्हणजे जन्म कधी झाला, त्यांचा हे काय झालं, पुढे काय झालं, पुढे शिक्षण कसं झालं, अशा लौकिक अर्थाने हे चरित्र नाही. त्यांचा एकूण, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोफाईल म्हणतात, तसं प्रोफाईल करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं चरित्र हे त्यांचं काम आहे, हेच त्यांचं चरित्र आहे. त्यामुळे त्याच्याविषयी चरित्र सांगताना त्यांचं जे काम आहे हेच सगळं सांगत अरुण करमरकर या प्रथितयश लेखकांनी लिहिलेलं आहे. आपल्या परममित्रासाठी त्यांचं मला वाटतं 6वं का 7वं पुस्तक आहे. आणि गिरीश प्रभुणेंसारखा या पुस्तकाचा नायक आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांनी डोक्यावर घेतलं नाही तरच नवल. गिरीश प्रभुणे हे अलौकिक, खरोखर अलौकिक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या एकूण सगळं आपण वाचलं तर काही वेळेला आपल्या अंगावर काटा येतो, काही वेळेला आपल्याला शब्द सुचत नाही हे कसं काय घडतं, कसं काय केलं या व्यक्तीने. कारण ते अवघे भटके विमुक्त समाजात रमलेले असतात. त्यांचं उत्थान हेच त्यांचं जीवित कार्य आहे. आणि त्यांचं उत्थान म्हणजे त्यांना पैसे देणं असं नव्हे, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करणं, असं हे मूलभूत सूत्र त्यांचं आहे. या सगळ्या धावपळीत त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी खूप मदत केली. संघाचे ते काही वेळेला पूर्णवेळ पण काम करत होते. त्याच्यातूनच पुढे त्यांनी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्रपणे काम केलं पाहिजे, स्वतंत्र संस्था असली पाहिजे, अशा सगळ्या विचारातून भटके विमुक्त यांची एक संस्था निर्माण केली. आणि या भटके विमुक्तांचं बरंचसं प्राबल्य, बरीचशी मोठी वस्ती ही सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्याच यमगरवाडी इथल्या एका सधन माणसाने, त्यांची जमीन होती, ती एका अर्थी पडीक असल्यासारखी होती, ती जमीन संस्थेला दान दिली. आणि त्या संस्थेवर गिरीश प्रभुणेंच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने संस्था सुरू झाली. काय होती ती संस्था? तर भटके विमुक्त हे नावाप्रमाणेच भटके असतात. ते कुठे एका ठिकाणी राहतच नाहीत. मग त्यांचं शिक्षण काय, राहणं काय, रेशन काय, पाणी काय, ह्याला काही अर्थच नाही. मग ते त्यातले काही जण गुन्हेगारीकडे वळतात, काही जण भीक मागायला लागतात, जे मिळेल ते काम करतात. अशी विपन्न अवस्था म्हणण्यापेक्षा आपल्या संस्कृतीतल्या, आपल्या नेहमीच्या पठडीतल्या लोकांना कळणारच नाही, अनुभव तर राहायला दूर, अशा प्रकारचं जगणाऱ्या या माणसांमध्ये गिरीश प्रभुणेंनी काम करायचं ठरवलं. आणि यमगरवाडी इथे हा आश्रम त्यांनी सुरू केला. पहिल्यांदा ते भटके विमुक्त मंडळी यायची, राहायची, 8 दिवस राहिली की पुन्हा पळून जायची. आणि कुठे जायची कुणाला कल्पना नाही. आणि ते तिथे येत आहेत म्हटल्यावर परंपरागत त्यांचे रखवालदार, एका अर्थी म्हटले जाणारे पोलीस, त्यांच्या मागे लागायचे. कारण यांना भटके विमुक्त म्हणण्याचं कारणच हे आहे. ब्रिटिशांच्या काळात या जमातीला गुन्हेगार ठरवण्यात आलं. ब्रिटिशांनी ठरवलं, काय त्याला कारण काही नाही, ब्रिटिशांनी ठरवलं.
आणि त्या गुन्हेगारीच्या काळीमा असलेल्या डागापासून दूर करण्यासाठी नवीन आलेल्या भारत स्वतंत्र झालेल्या देशांनी केंद्रांनी आणि राज्यांनी त्यांना मुक्त करण्याचं ठरवलं की तुमच्यावरचा हा काळीमा डाग आम्ही पुसून टाकतो, तुम्ही जन्मजात गुन्हेगार नाही अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो, तसं सर्टिफिकेट देतो. आणि त्यानुसार त्यांना तसं सर्टिफिकेट दिलं गेलं आणि ते विमुक्त झाले, त्या ह्याच्यातून मुक्त झाले म्हणून ते विमुक्त. पण पोलिसांच्या कागदोपत्री जरी ते स्वतंत्र झाले असले तरी पोलिसांच्या दरबारी, पोलिसांच्या एकूण खाक्यामध्ये ते सगळे गुन्हेगारच होते. त्यामुळे कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही गावात, कुठल्याही तालुक्यात कुठलाही गुन्हा झाला, चोरीचा असो, मारामारीचा असो, नंतर खुनांचा असो, असं झालं की पहिले कोण पकडणार? त्या पारध्यानं पकडा, या भटक्यांना पकडा आणि जेलमध्ये टाका. त्यामुळे आपल्याला माहिती असेल की या सगळ्या मंडळींच्या मुलांची नावं सुद्धा जेल्या, नंतर काय पिस्तुल्या, अशा प्रकारची नावं आहेत. कारण त्यांना नावं काय कुठली काय माहितीच नाही. हा पिस्तुल्या म्हणजे हा 10 वेळेला जेलमध्ये जाऊन आला, जेल्या म्हणून हा 15 वेळेला जेलमध्ये जाऊन आला. अशा प्रकारच्या या सांस्कृतिक त्यांचं जे काही सांस्कृतिक आहे त्या वातावरणातली ही पारध्यांची जमात प्रभुण्यानी आपल्या स्वतःच्या स्नेहळ आणि अतिशय चिवट वृत्तीने, कष्टाळूपणाने त्यांना त्या यमगरवाडीच्या ह्याच्यात ठेवलं. त्यांच्यासाठी शाळा सुरू केली आणि मग 5-6 वर्षानंतर त्यांना पुढे काय थोडं शिक्षण झालं, आता पुढे काय, तर काही बेकरीसारखे उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, अशा प्रकारची कामं करत करत या वाडीतील पारध्यांचं त्यांनी प्रथम वसन केलं. आणि ते पुनर्वसन म्हणत नाही, कारण त्यांचं पारध्यांचं वसन हे झालेलंच नव्हतं आतापर्यंत. ते पुनर्वसन नाही तर प्रथम वसन केलं. आणि त्या भटके विमुक्तांच्या या संस्थेनंतर स्वतः गिरीश प्रभुण्यांनी स्वतःची पुनरुत्थान गुरुकुलम अशा नावाची एक संस्था चिंचवडच्या जवळ निर्माण केली. तोही इतिहास फार महत्वाचा आहे. चिंचवडला आपल्याला माहिती आहे चाफेकरांचा वाडा होता, क्रांतीवीर चाफेकरांचा वाडा. त्या प्रभुणे मूळचे चिंचवडचे. त्यामुळे त्या वाड्यात त्यांनी बघितलं तर कोणी हातभट्टीची दारू लावली आहे, दारुडे दारू पितायत, अशी सगळी भग्नावस्था त्या वाड्याची होती. त्यांनी ठरवलं जर का आपल्याला इथे राहायचं असेल, या गावात राहायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्या वाड्याचं आपल्याला नीट केलं पाहिजे सगळा. मग तिथल्या सगळ्या दारुड्यांना, गुंडांना हाकलून लावणं, मारामाऱ्या होणं असे प्रकार झाल्यानंतर तिथल्या स्थानिक नगरपालिकेच्या सहाय्याने तो वाडा त्यांनी आपल्या संस्थेच्या नावाने विकत घेतला आणि त्या वाड्याचं तसंच्या तसं पुनरुज्जीवन केलं. वाडा आहे तसाच ठेवला, बाकी बाह्यरचना तशीच ठेवली आणि आत चांगल्या खोल्या, चांगलं निवासस्थान असं सगळं केलं. आणि त्या समरसता गुरुकुलम, पुनरुत्थान गुरुकुलम नावाची संस्था स्थापन केली. हे एकदम सगळं सुरू झालं नाही, एका बाजूने होत गेलं. आणि आज गेली 8-10 वर्ष त्या गुरुकुलममध्ये या भटके विमुक्तातली मुलं राहतात आणि शिकतात. आता ते शिक्षण काय घेतात तर आपलं नेहमीचं 5वी, 6वी, 8वी, 10वी, 11वी असं नाही. ते शालेय शिक्षण होतच राहतं, पण त्यांच्या अंगात जी मूलभूत गुण आहेत ते त्यांनी विकसित करावेत. त्याच्यासाठी मग कोणी शिल्पकला असेल, कोणी चित्रकला असेल, कोणी संगीत असेल, अशा सगळ्या वेगळ्या कला, किंवा भरतकाम असेल, अगदी गवंडी काम असेल, ह्या सगळ्या ट्रेड्स ज्याला म्हणतात अशांचं तिथे प्रशिक्षण दिलं जातं. यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ह्या मंडळी, ह्या लहान लहान मुलांची सहल घेऊन ते अजिंठा लेण्याला बघायला म्हणून गेले. आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या एका मुलांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं, काका हे आम्ही बांधलंय, हे आम्ही निर्माण केलंय. काकांना आश्चर्य वाटलं, अरे तुम्ही कोण? नाही, आमच्या पूर्वजांनी केलंय. तो 4वी-5वीतला मुलगा म्हणतो, आमच्या पूर्वजांनी हे निर्माण केलंय. काकांना त्याचा अर्थ उलगडला की हे सगळं शिल्प, हे सगळं कोरीव काम, हे सगळं दगडातून कोरलेल्या मूर्ती, हे काम करणारी ही संस्था, ही जमात होती. आणि त्यांना आपण भटके विमुक्त म्हणतो. लहानपणापासून त्यांच्या अंगात उपजत असलेली कला प्रभुणे काकांनी पुढे विकसित करायची ठरवली.
आणि ते आता त्या दिशेने मार्गक्रमणा करत आहेत. आज असे जवळजवळ 10-12 कला प्रकार आहेत, 10-12 ट्रेड्स आहेत की ज्यांचं तिथे प्रशिक्षण दिलं जातं आणि ते एका सुसंगत, संगत आणि व्यवस्थित अशा कुटुंबात पुढे आपला संसार वगैरे सुरू करतील असा त्यांचा विश्वास आहे. हा सगळा इतिहास मी अक्षरशः 4 ते 5 मिनिटात सांगितला. यातले प्रत्येक घटना, प्रत्येक त्यांचं काम हे एक मोठ्या मोठ्या पुस्तकांची कामं आहेत असं ऐवज सगळं आहे. मला जेवढं आता शक्य झालं यात 5-10 मिनिटात तेवढं करण्याचं ठरवलं. अरुण करमरकरांनी गिरीश प्रभुण्यांवर अनेक वर्ष वेगळ्या वेगळ्या स्तरावर वेगळी वेगळी कामं केलेली आहेत. त्यातलं एक काम करमरकरांचं पण आहे म्हणून सांगतो की ह्या भटके विमुक्तांचा नागरिकत्व कुठलं? तर भारतीय. पण भारतीय नागरिकत्वाचा असण्याचा पुरावा काय? काहीच नाही. जन्मदाखला नाही, रेशन कार्डाचा सवाल नाही, जमिनीचा दाखला नाही, ग्रामपंचायत सदस्य वगैरे ग्रामपंचायतीत राहतो असा दाखला द्यायला कोणी तयार नाही. शेवटी अरुण करमरकर त्यावेळच्या सोलापूर तरुण भारतचे संपादक होते. ते त्यावेळचे सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर जगदीश पाटील, अर्थातच गिरीश प्रभुणे अशा सगळ्या मंडळींनी जगदीश पाटलांना सगळं निवेदन केलं की ह्या मंडळींची स्थिती काय बघा, यांनी उद्या आम्हाला हे पाहिजे असं सांगितलं, सरकारकडे निवेदन द्यायचं झालं तर तुम्ही कोण? तर तुम्ही कोणी नाही, आम्ही नावं काय पिस्तुल्या वगैरे अशी नावं, कसं करणार, कसं होणार? त्यामुळे ह्या सगळ्यांना नागरिकत्वाचा दाखला मिळाला पाहिजे, मतदार यादी त्यांची नोंद झाली पाहिजे. अशासाठी ह्या सगळ्या मंडळींनी खटपटी सुरू केल्या. शासन दरबारी आपलं म्हणणं मांडलं, व्यवस्थित मांडलं. ते वरती अगदी त्यावेळचे गृहमंत्री आबा पाटील यांच्यापर्यंत पोहोचलं आणि नंतर काही 2-3 वर्षानंतर या सगळ्या 283 जणांना नागरिकत्वाचा दाखला आणि रेशन कार्ड आणि निवडणूक मतदार पत्र असं सगळं त्यांना मिळालं. ही मोठी, सर्वात मोठी माझ्या मते क्रांती आहे. आतापर्यंत नुसतेच विमुक्त आहेत, आता काय तुम्ही काही करा. अरे काही कसं करा, त्यांना कसं काय मिळणार सोयी आणि सवलती? ते नागरिक आहेत, इथूनच सुरुवात त्यांच्या प्रश्नांना होते. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम अरुण करमरकर, गिरीश प्रभुणे, त्यावेळचे कलेक्टर जगदीश पाटील, त्यावेळचे गृहमंत्री आबा तथा आर पाटील या सगळ्यांनी मिळून केलं. त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे. कारण यापुढे आता या 282 मंडळींना आपला जगण्याचा हक्क सांगता यायला लागला आहे. नुसतंच सांगता आलं नाही तर त्यांच्याकडे मतदार कार्ड आहे, ओळखपत्र आहे, रेशन कार्ड आता मिळालेलं आहे. या अर्थाने ते आता स्वतंत्रपणे खरोखर आपल्या पायावर जगू शकतात. यासाठी या सगळ्या 4ही मंडळींनी खूप खूप मेहनत घेतली. त्याचाही उल्लेख या पुस्तकात आहे. हे पुस्तक त्यामुळे खूप खूप महत्वाचं ठरतं. आणि अलौकिकाचा वाटसरू, खरोखर हे अलौकिक जीवन आहे प्रभुणे सरांचं आणि त्याबद्दल त्यांना जितका आपण नमस्कार करावा तितका कमी आहे, जितकं त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी तितकी कमी आहे. करमरकरांनी अतिशय सुरेल शब्दात ओघवत्या शैलीतून हे सगळं उतरवलेलं आहे. त्यांचे काही फोटोही या पुस्तकात आहेत. आपण सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं असं मी अगदी मनापासून आपल्याला सगळ्यांना सांगतो, प्रार्थना करतो. या पुस्तकाला माझ्या मते नक्की वाचक प्रतिसाद देतील असाही विश्वास आहे. इथे थांबतो. पुन्हा भेटूया.